घरणिकीच्या राजाच्या गोठ्यावरती सध्या आपण. आणि योगायोग असं जुळून आला की मला नव्हतं माहिती आज घरणिकीचा राजा पळायला गेलेला आहे म्हणून. एक सहज या भागात फिरत होतो आणि काही ठिकाणी मुलाखती केल्या आणि चला म्हटलं राजाला जाता जाता भेटू, कारण की हा भाग एका साईडला येतो आणि जवळपास इकडे यायचं म्हटलं की काहीतरी कामानिमित्त आलं की आपली राजाची भेट घेऊन जावं असं वाटतं. तसं अगोदर आलो दुपारच्या वेळेस, काकी भेटल्या. काकीला विचारलं की बरं राजा कुठे आहे, तर राजा गेला अड्ड्यावर पळायला. बरं राजा गेला कोणाच्या गळ्यात पळायला हे माहिती नव्हतं. मग राजा गेला बकासूरच्या गळ्यात पळायला हे माहिती झालं. मग म्हटलं आता दम तर निघणार नाही. ते नेमकं सेमी त्यावेळेस सुटला आणि सेमीमध्ये तो जो विषय झाला म्हणजे ते सुंदरची गाडी त्या सेमी पास झाली, फायनलला पात्र झाली आणि तो परत एक थोडासा डिसमोड झाला. पण असो, कुठला ना कुठला नंदी त्या ठिकाणी फायनलला पात्र झाला, हरकत नाही. पण बऱ्याच कालावधीनंतर बकासूर आणि राजा एकत्र आले होते, त्याच्यामुळं कुठेतरी उत्कंठा ही होती की गाडी फायनलला राहावं, गाडीने त्या ठिकाणी एक नंबर करावं किंवा फायनलचा गुलाल तरी घ्यावं या अपेक्षेने काकीजवळ बसलो बराच वेळ. पण तो योग जुळून नाही आला. पण मग राजाची भेट घ्यायची होती आणि परत माघारी आलो. आता साधारण जवळपास 11 वाजलेले आणि 11 वाजता दादांना भेटलो, दादांची मुलाखत करतोय. दादा, प्रथमतः क्षमस्व, माफी असावी तुम्हाला, इतक्या उशिरा आम्ही डिस्टर्ब करतोय. आपण काय नाही, आपण कसं आहे, आपण माणसासाठी आहे. तुम्ही रात्री 2 वाजता येऊन उठवलं तरी सुद्धा उठणार आम्ही. नाही, काय होतं आज ज्या गाडीची प्रतीक्षा सगळ्यांनाच लागलेली होती, प्रत्येक जणाला वाटत होतं की राजा आणि बकासूर कधी पळणार. याच्या अगोदर किती वेळेस गाडी पळाली? 2-3 वेळा पळाले. बरं. आता मला वाटतंय बकासूर आणि राजा पळून जवळजवळ 2.25 वर्ष झाले. ते बरं. इतक्या काळानं पुन्हा एकत्र आज पळालोय. तीन वेळेस काय निकाल राहिला? एक वेळा 1 नंबर केला होता आणि 2 वेळेला मला वाटतं लॉबीटच होती गाडी. बरं. म्हणजे पळत होती गाडी, थोडं पळत होती, ही पण लॉबीटच झाली. आता किती वर्षानंतर योग जुळून आला? 2.25 वर्षानंतर. 2.25 वर्षानंतर. मग इतका मोठा गॅप देण्याचं कारण? गॅप झाला असं पाहिलं एकमेकाचं, त्यांचं होयाचं, त्यांचं नाही झालं का आमचं होयाचं, त्यामुळे ही गॅप पडत पडतच गेलं इतक्याला. मग आज कसं नेमकं हा पायरा जुळून कसं काय आला आज? जुळून असंच पोरं बसली होती आणि मग मामाशनी फोन केला. मामा अचानकच म्हणलं हा करूया पायरानं, पळूया आपलं. बरं. असं झालं. छोटं मैदान पाहून हा पायरा केला आणि कुठंतरी आज योग जुळून आला पाहिजे होता. आता हे छोटं मैदान म्हणता येणार नाही. कसं आहे, गावानं राजाला आणि बकासूरला म्हणजे एक सत्कार मूर्ती म्हणून तिथं बोललो होतं. बॅनरवर दोघांचे बी फोटो होता. बरं. त्यामुळं आम्हाला तिथं जाणंच भाग होतं. बरं. त्यासाठी आम्ही तिथं पोचलो होतो आणि शेवटी पायरा बी दोघाचा जुळला मग आणि मग पळालो आम्ही. काय झालं नेमकं दादा सीमित? कारण बऱ्याच जणांना आता मी तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की बाबा निकाल चुकीचा दिला गेला, त्या ठिकाणी सामना दिला गेला पाहिजे होता. आता कसं आहे, ते आता वरिष्ठ लोकांच्या पुढे आपण बोलू शकत नाही. बरोबर. जे निकाल दिल ते आम्ही मान्य करतो आणि कधी आम्ही भांडत बसत बी नाही. बाबा तुमच्या मते फॉल तर फॉल, निकाल कॅन्सल तर कॅन्सल. नक्कीच. कमिटी तिथं राहते, कमिटीला प्राधान्य देणं हे बैलगाडा मालकाचं काम आहे आणि ते तुम्ही एक वरिष्ठ गाडा मालक आहे, त्याच्यामुळं तुम्ही तो नियम डावलला नाही आणि त्या नियमात राहून मामा असेल किंवा तुम्ही असाल तो नियम पाळला आणि बैल भरून सरळ इकडे घेऊन आले. होय, बरोबर आहे ना, कारण त्यांचा नियम पाळणं गरजेचं आहे. कसं आहे, आज त्यांच्यामुळं हाय चाललंय ही क्षेत्र आणि आम्ही कधीच म्हणजे आमच्या माघारे तुम्ही आबासनी विचारा, पैलवानाने विचारा, कधी आम्ही भांडत बसलोय. बरोबर. तुम्ही दिल ते मान्य. हा तुम्ही घरी भरून जा म्हणलं तरी सुद्धा आम्ही लगेच बैल भरतो ना आपलं घरी लागतो. पण त्यांचा शब्द बाहेर नाही. आम्ही किती दिवसानंतर काढताय राजाला? आता आम्ही 4-5 दिवसानंच. 4-5 दिवसाच्या? हो. बरं. आता अगोदरपेक्षा पळ वाढला का? हाय ते कसं आहे, राजा नेहमी बैल लागल तसाच पळतो. कारण माणसं काही म्हणली माग कमी पळतोय, तसं काय नाही दिसत आम्हाला. कारण जर ऋतू वाईज जसं म्हणता लोक कमी जास्त होतं, असं काही वाटत नाही का? आम्हाला तरी वाटत नाही तसं. कारण हाय त्या स्पीडनं पळतोय ते आम्हाला दिसतंय. बरोबर. कारण
आता कमी पळ म्हणावा तर राजा म्हणजे राजाला जर एखाद्या बैलानं वाढला तर आम्ही म्हणू की राजा कमी पळतोय. बरोबर. पण आतापर्यंत काय आम्हाला तसं दिसलं नाही. आज गाडी कशी पळाली मग ही ज्या गाडी चुका अगोदर झालेल्या होत्या, समजा दोनदा तुम्ही म्हणता लॉबी टच गाडी झाली, होय तर त्या चुका कुठेतरी भरून निघाल्या आज. नाही ना, आज लय गाडी भारी पळाली. मार खाऊ द्या गाडीनं, आम्हाला निकाल ना देऊ द्या, पण आम्ही मान्य करत नाही की आम्ही जिंकलोच म्हणतोय. कारण गाडी आज इतकी भारी पळाली. कारण आम्ही बघितल्यावर आज म्हटलं आमच्या गाडीचं काही येऊ द्या. बरं. पण गाडी एकदम भारी पळत्या. कारण काय वेळा बकासूर हात बाहेर करत होता माग, पण आज काहीच केलं नाही बकासूरनं सुद्धा. शिस्तीत गाडी पळाली. शिस्तीत. आणि आम्ही कसं आहे, आम्ही पहिलंच आमचा कितीही पळू द्या राजा, पण आम्ही पहिलंच बकासूरचं फॅन आहे. बरोबर. आणि अजून बी फॅन या बकासूर. गोष्टी अगोदर सांगितलेल्या पण तुम्ही. होय, सांगितलं होतं अगोदर बी. बकासूर आणि राजा ही गाडी पळाली पाहिजे हे तुमचे विचार होते, आणि तिकडून पण ग्रीन सिग्नल होतं, पण तो योग जुळून येत नव्हता. योग जुळून येत. हे सगळा प्रकार झाल्याच्या नंतर मामाशी फोन झाला का? होय, झाला की. काय म्हटलं मामा काय म्हणले, काय थोड्याफार चुका आपल्या होत्या, चालायचं तेवढं, गाडी चांगली पळत्या, थोडं मागं बघू. बरं. ते एवढं झालंय. आता याच्यात जे फॅन फॉलोअर आहे, जे राजावर प्रेम करणारे लोक आहे किंवा बकासूरवर प्रेम करणारे, वैयक्तिकरित्या कुटुंबावर तुमच्या, तर या लोकांना कसं समज एक मेसेज देणार? कारण की ट्रोल केलं जातं, मग त्यात कमिटी जबाबदार धरल्या जाते किंवा इतर कोणी जबाबदार धरल्या जातं, मग कसं मेसेज देणार त्यांना? कसं होतंय, आता प्रत्येकाला मेसेज आपण देऊ शकत नाही, कारण जे जे त्याच्या इच्छेचा जे ते म्हणजे धनी असतोय. बरोबर. थोडक्यात कसं आहे, आपल्याला योग्य वाटेल ते आपण, कारण आता ते 10-15 सेकंदाचा खेळ आहे. एकदा होऊन गेलेल्या गोष्टी पुन्हा येत नाही त्या. बरोबर. आणि आता ट्रोल करून सुद्धा काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही ना, आणि काय होणार बी नाही त्या गोष्टी. बरोबर. मग आता कशाला भांडत बसायचं? अगदी बरोबर. हा. आता रुटीनमध्ये काही फरक पडला का राजाच्या? काय ना, राजा चांगला आहे आता, खाणं व्यवस्थित, पिणं सगळं अगदी व्यवस्थित आहे राजा. बरं. पायाचा प्रॉब्लेम त्याचा? पायाचा आहे तोच प्रॉब्लेम आहे त्याचा, बरोबर. दुसरं काय नाही. नक्कीच. जाता जास्त चर्चा नको, बऱ्याच गोष्टी आहे बोलण्यासारख्या दादा, पण रात्रीची वेळ आहे आणि 11 वाजता मुलाखत घेतोय, सगळ्यात महत्त्वाचं. पण प्रेक्षकांच्या इच्छेमुळे ही मुलाखत करतोय, आणि नाही तिकडं मामांची मुलाखत पण दादांची मुलाखत झाली, आणि एक चांगला मेसेज दादांनी प्रेक्षकांना दिला. बकासूरवर आणि राजावर प्रेम करणाऱ्या मंडळींसाठी हा मेसेज होता. याच्यात कुठलीच वादग्रस्त पार्श्वभूमी नाही आणि कुठलाच वादग्रस्त विषय नाही. जो नंदी पळाला तो फायनलला राहिला, त्या नंदीने 1 नंबर केला. सुंदरची गाडी ती 1 नंबर केला. हा, सुंदरन MM चा राजा. MM चा राजा होता, त्याच्यातही अभिमान आहे. त्या गाडीने 1 नंबर केला, चांगली गाडी पळाली. तर हाच मेसेज देण्यासाठी दादांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या. धन्यवाद. नमस्कार.